तुम्ही सावरकरांचे कसे अनुयायी आहात हे तुमच्या वागण्यातून, राजकारणातून तुम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करत आलेले आहात. तर आम्हाला थोडक्यात सावरकरांचा परिचय तुमचा कसा झाला हे आम्हाला सांगा. खरं तर लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक वेगळं आकर्षण हे नेहमीच राहिलं. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा त्यांचा असणारा परिचय जो आहे तो वारंवार शालेय जीवनापासून मग त्यानंतरच्या काळामध्ये युवकांमध्येही काम करत असताना आम्ही सातत्याने बजरंग दलाचं काम करायचो. त्यामुळे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दैवत मानल्यासारखंच आम्ही सर्वजण वागत राहिलो. कारण सावरकर हे नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या नावामध्येच एवढी ताकद आहे. खरं तर आम्ही सर्वजण आज जे काही वैचारिकदृष्ट्या जी आपली घडण निर्माण झाली त्याला खरं तर त्यांची विचारसरणी ज्याला म्हणतो की ज्या विचारसरणीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आचरण ज्याला म्हणतात हे नेहमी आम्हाला पाहायला मिळालं. राष्ट्रीयत्वाची जोड ही सातत्याने त्यांनी दाखवत गेले आणि त्यांचं साहित्य या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या पुढच्या पिढींना एक वेगळ्या पद्धतीचं ज्याला म्हणतो आपण की एक फार मोठी संपत्तीच देऊन गेलेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ती आम्हाला सर्वांना सातत्याने हे दाखवत राहते की स्वातंत्र्यापूर्वी धगधगतं ठेवणं प्रत्येकाला हे काम जर कोणी केलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. तुम्हाला माहीत आहे लंडनमधली असणारी सगळी परिस्थिती काय होती. ते शिक्षणाला गेले, तिथे असणाऱ्या इंडिया हाऊसमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या की जे सर्वसामान्य माणूस करू शकत नव्हता. अनेक क्रांतिकारकांसाठीही ते प्रेरणा ठरले. हे सर्वसामान्य माणसाच्या हातातच नव्हतं किंवा ते करू शकतो किंवा त्या प्रत्येकाच्या विचार करण्याच्या बाहेर या सगळ्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य ज्याला म्हणतात ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. आणि असा सामर्थ्यवान माणूस आणि सर्व काही त्यांच्यामुळे घडलेलं असताना सुद्धा त्याचं क्रेडिट न घेणारा माणूस असा. त्यामुळे एक वारंवार असं वाटत राहिलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी एवढं केल्यानंतर सुद्धा ते प्रसिद्धीपासून ज्या पद्धतीने लांब राहिले किंवा ठेवलं गेलं. कारणं काही वेगवेगळी असू शकतील, परंतु आमच्यासारख्या सगळ्यात तरुण मुलांना ज्यांनी सावरकर वाचले, अनुभवले, त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांचं स्थान हे दैवत म्हणूनच राहील यात काही शंका नाही.